मराठवाडा विदर्भामध्ये सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस कोसळतोय। लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर शहर, उदगीर ग्रामीण, औसा लातूर भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। लातूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या बीड, नांदेड, धाराशिव, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात पाऊस आणि गारपीट झाली। अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाऊस आणि गारपिटीनं झोडपलंय, तर जिल्ह्यामध्ये मेहकर, मोताळा तालुक्यामध्ये गारपीट झाली आहे। सलग चौथ्या दिवशी झालेल्या पावसामुळे वातावरणामध्ये कमालीचा गारवा निर्माण झालाय, तर वाशिम जिल्ह्यामध्ये गारपीट आणि पाऊस झाला। भर उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस बरसत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय। शहादा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले। केळी आणि पपई पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय। अवकाळी पाऊस गारपिटीचा मराठवाड्याला किती फटका बसलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मराठवाड्यामध्ये 2176 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 777 हेक्टरवर फळपिकांचं नुकसान, 1357 हेक्टरवर बागायतीला गारपिटीचा तडाखा। सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात, 84 लहान मोठी जनावरं दगावली, 356 घरांची पडझड, तर 201 गावांना फटका। तर मराठवाड्यामध्ये 4301 शेतकऱ्यांना गारपिटीचा फटका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।